प्रश्न क्रमांक 2. डोके खाजवणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1. तणाव येणे. 2. डोक्यात कोंडा होणे. 3. विसरणे. 4. आठवण्याचा प्रयत्न करणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. आठवण्याचा प्रयत्न करणे. डोके खाजवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे आठवण्याचा प्रयत्न करणे. प्रश्न क्रमांक 3. उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1. कठोर. 2. सखल. 3. उदार. 4. यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. सकल. उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सकल. प्रश्न क्रमांक 4. न्यूनता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1. कठोर. 2. सकल. 3. उदार. 4. यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. उदार. न्यूनता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 5. उतरंड हा शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जातो. ऑप्शन क्रमांक 1. मडके. 2. लाकूड. 3. गवत. 4. वस्तू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. मडके. उतरंड हा शब्द खालीलपैकी मडके या पर्यायासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 6. ढीग हा शब्द समूहदर्शक शब्द कशासाठी वापरला जात नाही. ऑप्शन क्रमांक 1. कलिंगड. 2. नारळ. 3. विटा. 4. नाणी. प्रश्न क्रमांक 6. ढीग हा समूहदर्शक शब्द कशासाठी वापरला जात नाही. ऑप्शन क्रमांक 1. कलिंगड. 2. नारळ. 3. विटा. 4. नाणी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. नाणी. ढीग हा शब्द नाणी या शब्दासाठी वापरला जात नाही. प्रश्न क्रमांक 7. मी काल शाळेत गेलो होतो या वाक्यातील कालदर्शक क्रियाविशेषण असे ओळखा. ऑप्शन क्रमांक 1. मी. 2. काल. 3. गेलो. 4. होतो. या प्रश्नाचे उत्तर आहे काल. मी काल शाळेत गेलो होतो या वाक्यातील कालदर्शक क्रियाविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 8. त्याला काम करते या वाक्यातील क्रियापद ओळखा. ऑप्शन क्रमांक 1. त्याला. 2. काम. 3. करवते. 4. यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. करवते. त्याला काम करवते या वाक्यातील क्रियापद आहे करवते. प्रश्न क्रमांक 9. सर्वनामाचे मुख्य किती प्रकार पडतात. ऑप्शन क्रमांक 1. 6. 2. 7. 3. 8. 4. 9. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 6. सर्वनामाचे एकूण मुख्य प्रकार आहेत 6. प्रश्न क्रमांक 10. प्रखर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 1. शांत. 2. मऊ. 3. साम्य. 4. सौम्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. सौम्य. प्रखर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सौम्य. प्रश्न क्रमांक 12. पंचमी या विभक्तीचा कारकार्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1. कर्ता. 2. कर्म. 3. अपदान. 4. करण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. अपदान. पंचमी या विभक्तीचा योग्य कारकर्ता आहे अपदान. प्रश्न क्रमांक 13. त्यांनी घराचे दार उघडले या वाक्यातील क्रियापद ओळखा. ऑप्शन क्रमांक 1. त्याने. 2. घराचे. 3. दार. 4. उघडले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. उघडले. त्यांनी घराचे दार उघडले या वाक्यातील क्रियापद आहे उघडले. प्रश्न क्रमांक 14. राम नसणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1. अर्थ नसणे. 2. मंदिरात रामाची मूर्ती नसणे. 3. मृत्यू येणे. 4. यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. अर्थ नसणे. राम नसणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे अर्थ नसणे. प्रश्न क्रमांक 15. मी स्वतः काम करणार आहे या वाक्यात खालीलपैकी सर्वनामाचा कोणता प्रकार आला आहे. ऑप्शन क्रमांक 1. संबंधी सर्वनाम. 2. दर्शक सर्वनाम. 3. सामान्य सर्वनाम. 4. आत्मवाचक सर्वनाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. आत्मवाचक सर्वनाम. मी स्वतः काम करणार आहे या वाक्यात आत्मवाचक सर्वनामाचा प्रकार आला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.